कुसळीमधील हा लढा करेल प्रत्येकाला फलंदाजीचा थरार. आपल्या सीबीडी कर्तृत्वाने प्रीमियर लीग शिखर गाठणार, पर्व तर 8वे. कुणी आपल्या येणाऱ्या सर्व अनुभवाचा खेळाडू अधिक आणि शिकून प्रेक्षक जाणार. रसिकांचे आवाज घुमणार, मैदान आता फुलणार, होणार. क्रिकेट षटकार, प्रेमींच्या चौकार, हृदयात फलंदाजीचा नवा थरार. उन्माद पसरणार. सीबीडी एकदा प्रीमियर सीबीडी लीग प्रीमियर लीग पर्व सीझन 8वे. 8 साठी येणाऱ्या सर्व जोरदार खेळाडू ताल्या. आणि प्रेक्षक रसिकांचे CPL आता होणार. 2025 षटकार, चौकार, फलंदाजीचा थरार. सीबीडी प्रीमियर लीग पर्व 8वे. येणाऱ्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षक रसिकांचे सहर्ष आता होणार. षटकार, चौकार, फलंदाजीचा थरार. सीबीडी प्रीमियर लीग पर्व 8वे. येणाऱ्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षक रसिकांचे सहर्ष स्वागत. इथं तिथं या हवा देखू. धन्यवाद डीजी मास्टर. पहिलं सत्र पहिलं सेशन आणि पहिल्या मॅचला ऑफिशियल आपण प्रारंभ करतोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतीये रुद्र 11 आणि त्यांच्या विरोधात वर्टिगो फायटर्स. अशा पहिल्याच रंगतीमध्ये 5 षटकांचा सामना आहे आणि टीमचा एक चॉईस प्लेअर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगचं सेटअप करत असताना लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर मात्र नक्कीच ही एक्सरसाइज आपल्याला पाहायला मिळतीये. अब्बू आणि अश्विन दोन्हीही खरं तर एकाच राशीतील हे खेळाडू त्यांच्या समोर आहे. गोलंदाजीमधील एक अप्रतिम परिपक्व अष्टपैलू खेळाडू म्हणून नाम उल्लेख ज्याचा आपण मागच्या काही 2 ते 3 वर्ष करतोय तो म्हणजेच सोमनाथ. फिल्डिंगचं सेटअप आपण पाहूया. स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल खरं तर प्रतिम अशा या क्रीडा संकुलामध्ये स्टेडियममध्ये आपल्या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला बॉल वाईट गेला, त्यानंतर हा बॉल सरळ सोडून दिलाय अश्विनसाठी. अश्विन एक हाय रटेड टेनिस बॉल क्रिकेटर, लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि खरं तर अनेक वेगवेगळ्या क्लब्सच्या माध्यमातून आपला खेळ साकारणारा हा खेळाडू आपल्या घरच्या टीमकडनं आणि प्रीमियर लीगच्या या संकल्पनेमध्ये नेहमीच ज्यानं प्रत्येकाला इम्प्रेस केलंय तो सलामीला आलाय. त्याला थोडंसं थांबवलंय. अप्रतिम एक जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. 2 चेंडू अनप्लेबल आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल वाईट अवांतर आपण जरूर पाहिलं, परंतु कमालीचं कमबॅक केलं सोमनाथनं. आतापर्यंत झालेले जवळजवळ 4 चेंडू 3 चेंडू आणि 3 मध्ये फक्त 2 धावा खर्च करत असताना अश्विन येट टू गेट हिज मार्क आणि इथे मात्र तो धावसंख्येचं अकाउंट ओपन करतोय. रनआउटची संधी अब्बू. ही इज व्हेरी क्विक विथ द फीट. अंपायर सेज दॅट इज नॉट आउट. इट्स व्हेरी क्लेवर. चांगलं कम्युनिकेशन, चांगला संवाद आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडूंकडे कोणतीही रिव्ह्यू ची मुभा नसणार आहे जरूर आपण पाहत आहे. चला आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. अर्थातच आमची टेक्निकल टीम या क्रिक लाईव्हच्या स्क्रीनमध्ये जरूर पडताळणी करतील आणि एक यथोचित डिसिजन मतलब दिला जाईल.
तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तिथं या हवा देखू जहा आता होणार षटकार चौकार फलंदाजीचा थरार. सीबीडी प्रीमियर लीग पर्व 8वे येणाऱ्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षक रसिकांचे सहर्ष स्वागत. तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा. षटकार प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत आज षटकार. गेली कित्येक वर्ष आपल्या समवेत नेहमीच खरं तर आपल्या क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी बबन बागवे सरांचा मात्र नेहमीच उल्लेख करत असतो. आजही ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून एक खरं तर ब्रँडेड कॅप मात्र पुरस्कृत केली गेली आहे. ते बबन बागवे सरांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू नानांना की आपण आपल्या शुभ हस्ते या शुभ प्रभाती पाहुण्यांचा सन्मान आपण करावा. पहिल्या षटकासाठी 5.50 मिनिटांचा अवधी तुम्ही घेतलाय. 1 मिनिट ऑलमोस्ट तुम्ही एक्स्ट्रा घेताय. त्यानंतर आपण सन्माननीय अतिथी प्रशांतजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आम्ही पुणच्या नाना कुदले साहेबांना आम्ही विनंती करू की आपण त्यानंतर अशोकजी गुरके साहेबांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला पहिल्या षटकासाठी आपण बरोबर 5 मिनिटांचा अवधी वापरलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या 7 आपल्याला पाहायला मिळतीये. थोडासा खंड पडलाय कारण पाहुण्यांचा सन्मान आपण या पहिल्या सत्रामध्ये घेतला. त्यानंतर नेक्स्ट मॅचमध्ये आपण दोन्ही टीम्सना इन्व्हाइट करणार आहोत. स्वामी समर्थ विरोधात डॅनियल ब्रदर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण जसं पहिल्या इनिंगचा खेळ संपेल तसं मात्र आपण खरं तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी आपण सज्ज राहायचंय. एंड बदललाय, चेंडूही बदललाय. बॉल गेला बॅकवर्ड रिजन मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फायनलच्या मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा नव्हे तर मी म्हणेन 2 ला कन्वर्ट केलं 3 मध्ये. 3 ने एकूण धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतीये, पोहोचलीये 10 या आकड्यावर. 10 for 1 आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये एक रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली, जिथे आपण पाहिलं की फलंदाज अबू मात्र नक्कीच बाद झाले. रिव्ह्यू घेतला तो पंचांनी आणि तदनंतर आपण पाहिलं टेक्निकल टीमच्या सपोर्टनं तो प्रलंबित डिसिजन जो डिक्लेअर केला. अँड अंपायर खरं तर त्यांचे आपण कौतुक करूया. आज 3 पंच आपल्याला ऑफिशियली या स्पर्धेला कव्हर करतात. चला अतिरिक्त वेळ मैदानामध्ये जर का तुम्ही घेतला तर 20 मिनिटांचा अवधी पहिल्या 4 षटकांसाठी असणार आहे. आम्ही जरूर याही गोष्टीचा उल्लेख करतोय, वारंवार आम्ही या गोष्टीचा उल्लेख करू. हा बॉल आउट स्विंगिंग बॉलिंग. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज तशी उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच मी म्हणेन चॅलेंजिंग असतात आणि चॅलेंजेस मात्र स्वीकारतील. फलंदाजी नॅट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतील ते मुकेशकडे धाडस आहे. मुकेशला आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. अश्विन एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर आहे. सीन्यू डॅनियल सरांचे इथे शुभ आगमन झालंय. गुड मॉर्निंग अँड वेलकम वॉर्म हार्टेड. पुढे गेले, पुढ्यात उचलला बॉल हवेमध्ये अँड दिस इज फर्स्ट 6 ऑफ टुडे सेशन. CPL षटकार. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत षटकार.
चला मैदानामध्ये चेंडू उपलब्ध करून द्या. तर नुकतंच या व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं, नेहमी आपण त्यांचा उल्लेख करत असतो आणि अगदी आदरानं जे खरं तर ज्यांना आपण नेहमी इन्व्हाइट करतो आणि नेहमी वेळ काढून ते आपल्या स्पर्धेला खरं तर भेट देण्यासाठी येतात, त्याचबरोबर नेहमीच त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आपल्या स्पर्धेला लाभतं. असे सन्माननीय आबा दलवी साहेबांचं इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच माजी सभापती परिवहन नवी मुंबई महानगरपालिका आणि आज खरे पाहता त्यांचे चिरंजीव शिवम दलवी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. गतवर्षी खरं तर डे अँड नाईटच्या फॉर्मॅटमध्ये आपण अंडरम क्रिकेटच्या ज्या स्पर्धा पाहिल्या त्या स्पर्धेमध्ये खरं तर शिवम दलवी यांचं मात्र विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि नेहमी क्रिकेट म्हटलं की मग क्रिकेटला नेहमी कॉन्ट्रीब्युशन देणारे हे खरं तर आबा दलवी साहेब आणि त्यांचे चिरंजीव शिवमजी दलवी यांचं आपण मनापासून खरं तर आभार आणि कौतुक करूया आणि त्यांचं करूया आपण सहर्ष मनस्वी स्वागत. जरूर त्यांना अपडेट करूया. CBD प्रीमियर लीग 2025 सीझन 8 पर्व 8व्यामध्ये खरं तर अगदी थाटामाटात या स्पर्धेला आपण प्रारंभ केला आणि डिसिप्लिन फार महत्त्वाचं असतं. नेहमीच आपण म्हटलंय केतन उंडे आमच्या समवेत आहेत. केतन, मला असं वाटतं की 8 मागची पर्व जर का आपण बघितली तर पहिल्यांदा आपण मी म्हणेन टाइम मॅनेजमेंट केलंय. प्रत्येक एका षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी, 20 मिनिटं म्हणजे पहिली 4 षटकं तुम्हाला कव्हर करायची आहेत. अन्यथा मात्र 5व्या षटकाच्या दरम्यान तुम्हाला तुमचा अतिरिक्त एक खेळाडू इनफिल्डमध्ये खरं तर तुम्हाला शिफ्ट करावं लागेल, पॅनलाइज केलं जाईल. अशा ही पण एक सक्त असा हा नियम आहे. नियम कठोर आहे परंतु त्याचं पालन तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या खेळाची ओळख महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वानं घेतली पाहिजे तर मात्र खेळात शिस्त येणं हे फार गरजेचं असतं आणि ती शिस्त आणण्याचा आज आपण प्रयत्न करूया. 2 धावा मिळतील. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19. नवी मुंबई CBDचं क्रिकेट आपल्याला खरं तर नवी मुंबईच्या बाहेर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आज खरं तर रायगड भूषण नितेश पंडित सर ज्यांचा मात्र आवाज या स्पर्धेसोबत जोडला जाईल. उरण आणि उरण पंचकृषीमध्ये खरे पाहता रायगड भूषण या पुरस्कारांना नामांकित असे उत्कृष्ट असे निवेदक आणि सूत्रसंचालक, त्याचबरोबर क्रिकेटचे अप्रतिम असे समालोचक ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण आजच्या दिवसाचं मात्र मी म्हणेन धावतं विवरण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. 2 षटकांचा सामना मात्र कव्हर झालाय आणि आफ्टर 2 रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 19. 12 मिनिटांचा अवधी तुम्ही वापरलाय. सोमनाथचं आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो, पंचांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो कारण पहिल्या 2 षटकांसाठी 12 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं तुम्ही अतिरिक्त घेतली आहेत. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर आपण करतोय. अर्थातच पंच आमच्याकडे जरूर इशारा करतील. इम्पॅक्ट प्लेअर इन नाव काय? चला आणि 40+ एक खेळाडू मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांना रिप्लेस करतील. अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेन म्हणून इन होईल आणि नितीन चिपळूणकर मात्र मैदानाच्या बाहेर मात्र नक्कीच ॲज अ रिप्लेस होतील. अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल CPL 2025 या स्पर्धेमध्ये हा नवीन नियम इम्पॅक्ट प्लेअरचा वापर आपण या स्पर्धेमध्ये करतोय. नक्कीच 40+ प्लेअर विल रिप्लेस 40+. म्हणजेच काय तर इम्पॅक्ट प्लेअर तुम्हाला जर का 40+चा इम्पॅक्ट प्लेअर जर का तुम्हाला आउट करायचा असेल तर तुम्हाला 40+चाच प्लेअर इन करावा लागेल. चला 40+चे प्लेअर बाहेर गेलेत म्हणून 40+चेच खेळाडू आतमध्ये येतील, याची दखल घ्या. सोमनाथ, कॅन यू मेक अ नोट ऑफ प्लीज?
आणि याच दरम्यान सन्मान्य महेशजी थिटे सरांचे इथे शुभागमन झाले. आम्ही महेश सरांना विनंती करू की आपण या व्यासपीठावर प्राचारण करावं आणि आसनस्थ व्हावं. अर्थातच स्वामी समर्थ या टीमचे ते ओनर आहेत आणि आज खरं तर त्यांचंही आपल्या आयोजन कमिटीला मात्र चांगली साथ मिळते, चांगलं मार्गदर्शन मिळते. त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. अर्थातच CPL 2025चा हा सोहळा आपण एन्जॉय करतोय आणि सकाळचं सत्र सुरू असताना 9:39 झालेत. काही नियम, काही नियमावली. इम्पॅक्ट प्लेअर या स्पर्धेमध्ये आपण हा रूल वापरणार आहोत. जर का तुम्हाला इम्पॅक्ट प्लेअर आउट करायचा असेल तर तुम्हाला ज्या कॅटेगरीचा खेळाडू तुम्ही आउट करताय त्याच कॅटेगरीचा खेळाडू तुम्हाला इन करावा लागेल. चला एक 4 ते 5 मिनिटांचा उद्या आपण देऊया आणि त्यांना जरूर विनंती करूया की जितक्या लवकर आपल्याला मॅच सुरू करता येईल तितक्या लवकर एक डिसिजन घ्या आणि मॅच आपण सुरू करूया. चला आपण थोडं फास्ट खेळा. मेक इट लिटिल फास्ट. आता होणार षटकार चौकार फलंदाजीचा थरार. CBD प्रीमियर लीग पर्व 8वे. येणाऱ्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षक रसिकांचे सहर्ष सहर्ष स्वागत. इथं तिथं या हवा देखू जहा हाय आप थोडी घाई करा. अतिरिक्त 7 ते 8 मिनिटांचा अवधी आपण वापरलाय. हॅमर खेळला बॉल हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. 40+ चे खेळाडू आहेत तिथे आणि अगदी चेंडूवरची नजर त्यानं टिकून ठेवली. डोळ्यांवरचा तो चष्मा सांभाळत असताना क्रिकेटचं डेडिकेशन जे आपण म्हणतो ना हे इतकं सोपं नाही आहे. 40+ वय वर्ष झाल्यानंतर सुद्धा या सर्व गोष्टी करणं, सांभाळणं, फिटनेस आणि फिटनेस सोबत क्रिकेटला पाहता जपलं गेलंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील रोहित एक नौखा गोलंदाज आहे. रोहितनं गतवर्षीही चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आणि म्हणूनच यावर्षी त्याची चांगली वर्णी लागली आणि एक स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून या मॅचमध्ये तो खरं तर आपल्या टीमसाठी खेळ करताना पाहायला मिळतोय. टॉस पहिल्यांदा जिंकून रुद्र 11 या टीमनं खरं तर बॉलिंग करण्याचा डिसिजन जो घेतलाय. अर्थातच आपण रुद्र 11 या टीमचा आपण उल्लेख करतोय. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि आतापर्यंत गोलंदाजी त्यांच्या पथ्यावर पडलेली पाहायला मिळते. इनसाइड आउटचा अतिशय नयनरम्य स्ट्रोक
नयनरम्य का, कारण या फटक्यामध्ये सौंदर्य होतं, या फटक्यामध्ये ब्युटी होती. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये क्रिक लाईव्हची स्क्रीन आपल्याला काय दाखवतंय. इनसाइड आउट डीप कव्हर्स रिजन क्लिअर करणारा अश्विन शेलकेच्या बॅटमधनं येतोय त्याचा लेदर कॉपी बुक फेवरेट स्ट्रोक चौकार. पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार. ऑन द स्कोर बोर्ड नाव. धावसंख्येचा आकार वाढलाय. धावसंख्या वृद्धिंगत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अश्विन शेलकेची हीच ओळख आहे. संघ अडचणीमध्ये आणि अडचणीला कसं सामोरं जायचंय ते त्याला ठाऊक आहे. आणि या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल इनिंग खेळ करत असताना अश्विनच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार आलाय. वैयक्तिक 14 या आकड्यावर तो खेळ करतो आणि याही वेळेला ताकद आहे त्या ताकदीचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर जुळलंय. परफेक्ट कनेक्ट केला बॉल मिडल करत असताना अश्विन शेलकेचा लागोपाठचा हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. रणसंख्या झाली आहे ती 36. डीजे हा बघा प्रदर्शन बॅटिंगचं आपल्याला पाहायला मिळते. ते अश्विन शेलकेचं 2 सलग चेंडू षटकार गेलेत. पुढ्यात टाकलाय यावेळेला फसवलाय. फिल्डर आहेत स्वतः गोलंदाज आणि येस इट इज मोठा मासा गळाला लागलाय आणि मी म्हणेन इथे मात्र गोल्डन विकेट पाहायला मिळते ते अश्विन शेलकेची. 4-6-6 असा धावसंख्येचा आलेख वाढत असताना अश्विनला थांबवलंय आणि रोहित यांना मिळतंय पहिलं यश. सेकंड विकेट डाऊन. बॅटिंग करणारी टीम वर्टिगो फायटर्स या टीमचा मोठा फलंदाज अश्विन बाद झालाय. असा कसा बॉल सुटला. ही गेली विकेट. चेन्नई आज प्रत्येक चौकार षटकारानंतर प्रत्येक विकेट नंतर काहीसे डायलॉग्स आणि काही ध्वनिफीत आपण एन्जॉय करतोय. फार छान बाब आहे. यंदाही बबनजी बागवे सरांनी आम्हाला कॅप पुरस्कृत केली गेली आहे मॅन ऑफ द मॅच साठी. रणसंख्या मगाशी आपण जो उल्लेख केला 36 फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले ते अश्विन. बॉलिंग ट्रॅकवर रोहित. फायनल बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर टू स्पेल. पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल हवेच्या झोकासोबत गेलाय. डीप काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करणारा बॅट्समन क्रमांक 4 सतीशच्या बॅटमधनं येतोय. पहिला बुलंदी पॉवरफुल षटकार. रणसंख्या झाली आहे ती 42. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत षटकार.
20 मिनिटानंतर तुम्हाला खरं तर शेवटच्या षटकाला आणि त्या षटकादरम्यान तुम्हाला अतिरिक्त खेळाडू अंतर्वर्तुळामध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग करणारी टीमचे कॅप्टन सोमनाथ यांचा मी लक्ष केंद्रित करू इच्छितो. 18 मिनिटांचा अवधी तुम्ही वापरलाय आणि 20 मिनिटं जशी कव्हर होतील अतिरिक्त खेळाडू तुम्हाला अंतर्वर्तुळामध्ये घ्यावा लागेल. हा नियम संपूर्ण आजच्या दिवसभरातील खेळामध्ये नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरला जाईल. आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की स्टॉपवॉच दाखवतोय 18 मिनिटे, अनदर 2 मिनिट्स टू कव्हर दिस फोर्थ ओव्हर. अदरवाइज एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला अंतर्वर्तुळामध्ये इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. सो प्लीज स्ट्रिक्ट टू दिस रूल. पहिलाच बॉल इनसाइड आउट नव्हे तर यावेळेला क्रॉस द लाईन. वाव, यू ब्युटी. नाव आहे मुकेशच्या बॅटमधनं हा अप्रतिम पहिला षटकार आलाय. सुपर बॅटिंग. रणसंख्या झालीये ती 48. बॅट त्यानं फिरवली. 17 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे म्हणजेच फेअरलेस अप्रोच, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आणि त्या ॲटिट्यूडनं अप्रतिम खेळ करतोय. पुढातले चेंडू अक्रॉस द लाईन आले आणि पहिला षटकार लगावलाय. आक्रमण, वेट, वॉच अँड ट्रान्सफर. ओहो, फिल्डिंग अप्रतिम झाली आहे परंतु तिथे मात्र त्याचा पाय सीमारेषेला लागतो आणि पंच डिक्लेअर करतायत की अजून एक षटकार येईल. 50 क्रॉस करत असताना मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वर्टिगो फायटर्स. 50th and 52 ऑन द स्कोरबोर्ड नाव. येस डीजे. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार प्रशांत दादा तडाखे यांच्या. अजून एक तडाखा. यावेळेला संधी होती, झेल टिपला नाहीये, झाला ड्रॉप अँड दिस टाइम अ फिल्डर इज शॉर्ट ऑफ हिज रनिंग ट्रायल. अर्थातच अटेम्प्ट चांगला होता, प्रयत्न फसलाय. जिथे आपण पाहतोय धावा मिळाल्या 2 आणि रणसंख्या झाली आहे ती तब्बल 54 होत्या. त्याच्यामध्ये 2 ऍड झाल्या. रणसंख्या अब तक 56. In swing a ball, it's up in the air. Fielder is judging the catch, and yes, it is finally the catch is taken. Deep मध्ये प्रोटेक्शन साठी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले मुकेश आणि मुकेशनं पकडलेला झेल. फलंदाज क्रमांक 3 बॅट्समन मुकेश बाद झालेत. मुकेशचं कॉन्ट्रीब्युशन पाहूया आपण समरीच्या माध्यमातून क्रिक लाईव्हच्या या स्क्रीनवर. असा कसा बॉल सुटला, ही गेली विकेट. नाना कुदळे व बाळू चंदानी यांच्या वतीने विकेट. इन स्विंग बॉल. कमालीचं कमबॅक केलंय समाधान. या विकेट किपरला चकून बॉल गेलाय. खर तर आपण पाहतोय फ्लाय स्लिप झोन मध्ये धाव मिळणार बायची एक लेग बायची रन मिळणार. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 57 ऑन दी स्कोर बोर्ड. चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा चेंडू, अंतिम फायनल 1 बॉल टू गो. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल इथे आपण पाहतोय तिथे 2 सीमारक्षकामध्ये चकमक झाली आणि धावा अंकित झाल्या त्या तब्बल 2 आणि एकूण धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतीये ती 59 या आकड्यावर. 59 ऑन दी स्कोर बोर्ड. बरोबर 20.5 सेकंदाचा वापर केला. येस, थँक्यू डीजे. येस, होणार षटकार चौकार फलंदाजीचा थरार. पण हा आहे 6 चेंडूंचा डाव आणि ही पहा ओव्हर संपली. ए स्पोर्ट्स यांच्या वतीने ओव्हर संपली.
वी आर ऑन टाइम, नो वरीज. चला आपण थोडी घाई करा. 5 षटक आणि नेक्स्ट मॅच मध्ये स्वामी समर्थ टीम कॅप्टन डॅनियल ब्रदर्स. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या स्पर्धेबद्दल आपण थोडीशी चर्चाही करणार आहोत. आम्ही जरूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करू. एका बाजूला आपण पाहताय डॅनियल ब्रदर्स टीमचे ओनर सिन्यू डॅनियल सर, अर्थातच ते आहेत इथे प्रेझेंट. दे विल बी जॉईनिंग अस व्हेरी सून ॲट प्रेझेंटेशन बॉक्स. आणि पहिला वार खेळाय. खरं तर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. ताकदवान फलंदाज अरुणच्या बॅटमधनं आलाय. त्याच्या ताकदीचं प्रदर्शन करणारा हा पहिला षटकार. शेवटचा षटक स्लॉकचं आणि स्लॉकच्या षटकामध्ये स्वॅगनं सुरुवात केली आहे आणि षटकारांना एकूण धावसंख्येला पोहोचवलंय 65 या आकडावं. आणि याच दरम्यान पिंटू अण्णा यांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया वॉर्म हार्टेड वेलकम. आणि अगदीच जशी आपली CBD प्रीमियर लीगची स्पर्धा संपन्न होईल त्यानंतर त्यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. इथेही अजून एक अप्रतिम फटका, परंतु तितकंच क्वालिटी आणि क्लेवर कॅच आपल्याला पाहायला मिळाला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन साठी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले रोहित. आणि रोहितनं पकडलेला हा झेल या मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकत असताना अरुणची विकेट मिळाली आहे. कारण त्याने एक षटकार लगावला आणि त्याला या मॅच मध्ये मी म्हणून थांबवलंय. नेक्स्ट बॉलला तो बॉल झालाय. गोलंदाज क्रमांक 5 नवीन यांना मिळतंय पहिलं यश. असा कसा बॉल पण सज्जरा ड्राईव्ह केलं बॉल ऑन साइडला. खाऊ कॉर्नर रिझन मध्ये फिल्डर आहेत. जज करतील बॉलला उचलून फेकून देतील. दॅट शुड बी जस्ट अ सिंगल. एक न धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये ती 66. शेवटचे काही चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे या मॅच मध्ये. मी म्हणेन खरे पाहता गोलंदाजी करणाऱ्या टीमनं आतापर्यंत मात्र चांगला खेळ साकारलाय. 5 षटकांच्या सामने नेहमी आपण पाहतो 80+ धावसंख्या अगदी सहजतेने येत असते, परंतु या मॅच मध्ये धावांना थांबवलंय. 66 आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. फायनल 2 बॉल्स टू गो. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील नवीन म्हणजे नूतन म्हणजे न्यू. नवीन वर्षाला आपण प्रारंभ केलाय. 2025 हे नवीन वर्ष. पुन्हा एकदा नवीन वर्ष अभिनंदन आपण करूया आणि सर्वांना या इंग्रजी नवीन वर्षाच्या देऊया मनपूर्वक शुभेच्छा. शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल. किती धावा मिळतील? रणसंख्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतीये ती 67 ऑन द स्कोर बोर्ड. आणि अंतिमचा बॉल होईल फरार. मिळेल षटकार. रणसंख्या पोहोचली ती. इट्स अ डेड बॉल. ओ चा बॉल आणि याही बॉलवर पिक केला. मिडल खेळाय. मागच्या चेंडूवर षटकार आला होता. तो डेड बॉल डिक्लेअर झाला, परंतु काय ताकद वापरली आहे फलंदाजानं. अंतिमचा बॉल अजितनं लगावलाय. तो शेवटच्या बॉलवर अजून एक षटकार आणि रणसंख्या पोहोचली ती 73 वर. 74 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. 74 टू विन फ्रॉम रिक्वायर्ड 30 बॉल्स. चला टीम कॅप्टन ऑफ स्वामी समर्थ
डॅनियल ब्रदर्स यंदा आपण नवीन कॅप्टन पाहिलेत. आबा दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात सर. शिवम दलवी यांनाही मी विनंती करू की प्लीज जॉईन विथ अस. टीम कॅप्टन ऑफ डॅनियल ब्रदर्स आणि स्वामी समर्थ. नाणं जे आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहताय अनमोल ज्वेलर्स सेक्टर 1 CBD असं लिहिलंय आणि एका बाजूला CPL सीझन 8. सो हु विल कॉल? टीम कॅप्टन स्वामी समर्थ विल कॉल. CPL इज द कॉल आणि CPL इट इज अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स बिंग अ टॉस विनर. पाहुण्यांना मी विनंती करू की आपण असं नसतं व्हावं. नक्कीच टॉस जिंकलात काय असणार डिसिजन? 5 षटकर नियम तुम्हाला माहिती आहेत. 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. कंपल्सरी चेस इज द थंब रूल. येस साहेबांना मी विनंती करू की थोडं आपण थांबूया. टॉस जिंकलात काय असणार डिसिजन? फिल्डिंग घेऊ आम्ही. एनी स्पेसिफिक रिझन की ॲज नॉर्मल वेन वी वॉन द टॉस वी गो विथ फिल्डिंग फर्स्ट? म्हणजे थोडं विकेट डॅम्प वाटते मला. स्कोरिंग तर आहे पण आमची बॉलिंग साईड थोडी स्ट्रॉंगर साईड आहे. सो त्यामुळे काय आकर्षक वाटतं यंदा? आपण जर का बघितलं गेलं तर इम्पॅक्ट प्लेअरचा नियम या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय. क्रिस्टल ट्रॉफीज आहेत आणि नेहमीप्रमाणे खरं तर या स्पर्धेचं एक वेगळं ग्लॅमर असतं. आकर्षण ज्याला आपण म्हणतो, खेळाचं आकर्षण नेहमी राहिलं, परंतु आपल्या विभागातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला मात्र नक्कीच खेळण्याची ही संधी. एकंदरीत काय सांगणार? आणि अपा स्ट्रायकर CBD हे आयोजक आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगता येईल? CPLच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर इट इज ऑल टाईम द ग्रेटेस्ट इव्हेंट CBDसाठी. म्हणजे ही इव्हेंट CBDमध्ये होते हे आमचं खरंच गुड लक आहे. म्हणजे हे प्लॅटफॉर्म मिळतं सगळ्यांसाठी. सो मी एनकरेज करतो सगळे यंगस्टर्सना. आम्हाला 40+ मेन बॅकिंग असतं. सगळे 40+ जे मेंबर्स आहेत सगळ्यांनी आम्हाला बॅक करतात यंगस्टर्सना. तर सगळ्यांना तेच मी आणि आप्पादादाचा सपोर्ट असतो सगळ्यांना. सो कुठलेही टुर्नामेंट असो आम्हाला सपोर्ट करतात ते. बाळादादा, आप्पादादा, विकीदादा. सो त्यामुळे CPL इज द बेस्ट टुर्नामेंट आमच्यासाठी, CBDकरांसाठी प्लॅटफॉर्म. आता थोड्या वेळात तुम्ही बघाल या स्टँड्समध्ये 101 लोक बसले असतील, या स्टँडमध्ये 201 लोक बसलेले असतील. सो ते CBDचा म्हणजे एक हे फेस्टिवलच आहे CBDसाठी हे 3 दिवस म्हणजे. सो होप फॉर द बेस्ट. आणि यावर्षी पण मला माहिती आहे टुर्नामेंट विल बी अ ब्लॉकबस्टर इव्हेंट. नाही, कालच आम्ही एक खरं तर व्हिडिओ मात्र मी म्हणेन व्हायरल केले. तिथे आम्ही सांगितलं की दिस इज मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट ॲज युजल. इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीसाठी ओळखला जाणार आपला CBD परिसर. आणि आज नक्कीच आपण शुभेच्छा देऊया कॅप्टनला. आणि अर्थातच टॉस आपण नुकताच केला आहे. आपण पहिलं मयूरनं फार आव्हान साधला. आम्ही रामचंद्र दलवी साहेबांना, आबासाहेबांना आम्ही विनंती करू की आपण आमच्या समवेत जुळायचं आहे आणि या स्पर्धेसोबत आपण खरं तर या स्पर्धेबद्दल आणि जे टीम्स आज खेळ करतील त्या टीम्सना संबोधून आपण जरूर त्यांना शुभेच्छा द्यावा. दे विल जॉईन विथ अस ऑन लेटर पिरियड. अर्थातच लेटर आफ्टरनूनमध्ये ते जुळले जातील. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. आपण पाहताय CBD प्रीमियर लीग 2025चा हा दैदिप्यमान 16 सीझन 8मध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आले. या स्पर्धेमध्ये तब्बल खरं तर मी म्हणेन अनेक अशा नामांकित खेळाडूंचा खेळ, याची देही याची नैनी आज इथे तिथून पुढे मात्र 3 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. क्रिस्टल ट्रॉफीज यावर्षी लॉन्च केल्या गेल्या. अगदीच टाईम मॅनेजमेंट करून वेळेवर बरोबर 9:15 वाजता आपण पहिला शार्प चेंडू फेकलाय. आणि आज खरे पाहता संपूर्ण दिवसभरातलं जे शेड्यूल आहे ते मात्र नक्कीच 9 मॅचेस असणार आहे. आणि तो मात्र नक्कीच 9 मॅचेसचं शेड्यूल आपण वेळेवर सूर्याच्या प्रॉपर प्रकाशामध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि नेक्स्ट मॅचमध्ये खरं तर दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. जिथे आपण पाहणार आहोत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम स्वामी समर्थ आणि त्यांच्या विरोधात आपल्याला टीम पाहायला मिळेल ती डॅनियल ब्रदर्स. आपण पाहताय CBD प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान 16 5 षटकांचा सामना. या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळ करतील आणि पहिल्या इनिंगमध्ये ज्या तब्बल 74 धावा आल्या, 75 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. चला आपण लगेचच फिल्डिंगचं सेटअप करून घ्या. आमचे गुणलेखक, गुड मॉर्निंग सर. चला आपण स्टॉप वॉच लावून घ्या. 5 षटकांचा सामना आहे. श्यामल निळ्या आकाशानं खरं तर आकाशामध्ये आपण आकाशाकडे जर का आपण न्याहाळून पाहिलं तर आपणास जरूर पाहायला मिळेल श्यामल निळे ढग आकाश आणि या क्रीडांगणाभोवती असलेली हिरवळ, या दोन्हींचं कॉम्बिनेशन या संपूर्ण कार्यक्रमाला मात्र नक्कीच फार आकर्षक बनवत आहे. अतिशय शांत, संयमी आणि
अनेक आक्रमक असे खेळाडू त्यांचा आपण आज एकत्रित खेळ पाहतोय. गेले कित्येक वर्ष CBD परिसराला क्रिकेटच्या माध्यमातून आनंद देणारा आपला हा तुम्हा सर्वांच्या आवडीचा हा खेळ, जिथे आपण पाहतो की नेहमी या खेळाचं आपल्याला आकर्षण राहिलंय. कारण टेनिस बॉल क्रिकेटनं आपल्याला बरंच काही दिलंय, याही गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. आज आमच्या समवेत रायगड भूषण नितेश पंडित सर मात्र नक्कीच संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला अनुभवता येतील, पाहायला मिळतील आणि मायक्रोफोनच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेलं क्रिकेटचं जबरदस्त अनुभव तुम्हाला मात्र अनुभवता येईल. या मॅचमध्ये 5 षटकं असतील, 30 चेंडू आणि 30 मध्ये तुम्हाला धावा काढायच्या त्या 75 आणि 75 धावा म्हटलं की मग जवळजवळ प्रत्येक एका षटकामागे 15 ची सरासरी असणार आहे. 15 रन्स पर ओव्हरच्या चेसिंग रन रेटनं तुम्हाला या मॅचमध्ये रिक्वायर्ड रन रेट हा मेंटेन ठेवावा लागेल. आणि या मॅचमध्ये ओहो, पहिलाच बॉल, फलंदाज क्रमांक 1 समीर निंबाळकर यांना मात्र ट्रॅप केलंय. इट्स अ बॉल बॅक ड्राईव्ह, क्विक रिफ्लेक्स दाखवत असताना अश्विन शेलके मॅजिकल बॉल, ही गॉट इज फर्स्ट विकेट ऑन द व्हेरी फर्स्ट बॉल. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्टार्ट, दॅट इज सुपर्ब. असा कसा बॉल सुटला, ही गेली विकेट. नाना कुदळे व बाळू चंदानी यांच्या वतीने विकेट विकेट. सरांना आम्ही विनंती करू, देसले सरांना आम्ही विनंती करू की या आपण या व्यासपीठावर आपला सन्मान आम्ही करू इच्छितो. वॉर्म हार्टेड वेलकम. पोलीस खरं तर दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू 40+ कॅटेगरी म्हटलं की मग क्रिकेटला शिस्त देणारे देसले सरांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि याच दरम्यान येतोय हा कडक फटका, बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. शुभमच्या बॅटमधनं हा पहिला वार येईल, 4 धावांचा खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार. चौकार जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सलीलजी गवळी यांच्या वतीने दणदणीत चौकार. चौकार. त्याचबरोबर स्थानिक अर्थातच पोलीस दलातील आमचे अनेक खरं तर ऑफिसर्स ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून नेहमी ज्यांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन राहिले, त्यांचाही संघ या स्पर्धेमध्ये यंदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. अर्थातच पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना क्रिकेट हा खेळ त्यांनी जपला आणि नेहमी त्यांचा मात्र कार्यभाग आणि मी म्हणेन चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या CBDच्या या प्रीमियर लीगच्या संकल्पनेमध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. आणि सर्वांच्याच खरं तर भेटीस येते येत्या 7, 8, 9 या दिवशी महामानव चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा याच क्रीडांगणावर याच स्टेडियममध्ये आपणास पाहावयास मिळणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थातच सुनील रसन भैरे, पिंटू अण्णा यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. 3 दिवस या स्पर्धेचं फॉर्मॅट असणार आहे. आणि हा इनसाइड आउटचा कडक फटका, समाधानच्या बॅटमधनं त्याचा पेटेंट ऑफ ड्राईव्ह, सोमनाथच्या बॅटमधनं हा फटका आलाय. कडक स्ट्रोक पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. सोमनाथची बॅट स्विंग, त्याचं शॉट सिलेक्शन, त्याचा स्टान्स, त्याचा फुटवर्क आणि कसा फटका सजवलाय. पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार. चौकार जनकर्तव्य
अनोख्या शैलीने फटका सजवला, इम्प्रोवाइज केलाय. फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते का? दॅट इज अ क्वेश्चन. फुटवर्कचा थोडासा वापर आपल्याला पाहायला मिळाला. सोमनाथनं मी म्हणेन नेहमी इम्प्रेस केलंय. सोमनाथच्या गतवर्षीचा रबर बॉलचा खेळ आपण जर का पाहिला तर प्रत्येक मैदानामध्ये 5 स्ट्रायकर्सच्या टीमकडनं मी म्हणेन त्यांना नेहमी कॉन्ट्रीब्युशन दिलंय. सोमनाथला खेळ करत असताना टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ त्याच्या बॅटमधनं चांगला राहिला. गतवर्षीचं सीझन फार मी म्हणेन जबरदस्त राहिलं आणि याही वर्षी मात्र नक्कीच तो चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये. सुरुवातीला मात्र त्यानं मी म्हणेन 4नं सुरुवात केली या मॅचची. 4-1 अशा 5 धावांवर तो वैयक्तिक खेळ करतोय. शुभम आहे स्ट्रायकर एंडवर. शुभमनं अगोदरच बॅट फिरवली. हाऊ इज दॅट इज द अपील and umpire raised the finger and batter is declared as OUT out. असा कसा बॉल सुटला? ही गेली विकेट. नाना कुदळे व बाळू चंदानी यांच्या वतीने विकेट विकेट. पण पाहिलं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अश्विन पहिल्याच बॉलवर विकेट काढली ती समीरची. समीर एक खरं तर टेक्निकल बॅट्समन. समीरला म्हटलं आपण नेहमीच गेले कित्येक वर्ष पाहत आलोय तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा समीर. त्या समीरला मात्र थांबवलं, पहिल्याच बॉलवर बीट केलं आणि अगदीच आपण पाहिलं डायमंड डकचा तो शिकारी ठरलाय. त्यानंतर मात्र चौकार आला तो बॅट्समन शुभमच्या बॅटमधनं. त्यानंतर शुभम लवकर बाद झाले. शुभम वैयक्तिक 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला. सोमनाथनंही 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10. सरासरी काय म्हणते ते सरासरी 15ची म्हणतीये. अजूनही तुम्हाला धावा काढायच्या आहेत त्या तब्बल 65 आणि या 65 धावा जर का काढायचे तर आता सरासरी थोडी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 15ची सरासरी हवी होती जेव्हा मॅच सुरू झाली, परंतु आता धावांचा ओघ थोडासा तुम्हाला वाढवावा लागेल. 16.5 रिक्वायर्ड रन रेटनं या मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. थोडी घाई करा असं आम्ही जरूर इशारा करू, कारण 6 मिनिटांचा वापर तुम्ही पहिल्या षटकासाठी वापरलाय. मैदानाच्या आतमध्ये आमचे कॅमेरामॅन मात्र काही क्षणचित्र टिपण्यासाठी गेलेत. त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया, ज्यांच्या माध्यमातून डिजिटली खेळाडूंना चांगला एक्सपोजर सुद्धा मिळणार. बॉल हवेमध्ये अश्विनला चकून बॉल फरार झाला. लॉंग ऑन रिझन क्लिअर करेल आणि येईल सोमनाथच्या बॅटमधनं. CPL 2025 बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. रुद्र 11 या टीमसाठी या मॅच मध्ये कमालीचं कमबॅक करणारा कडक षटकार. हा बघा around the wicket. हा फुल टॉस and got the treatment. चुकीला माफी नाहीये. सोमनाथच्या क्रिकेटच्या पुस्तकामध्ये चुकीला माफी नाही. देर इज नो मर्सी. कन्सिक्युटिव्ह सक्सेस. CPL 2025 अजून एक दर्जेदार क्वालिटी षटकार. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. षटकार प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत षटकार. षटकार. .22 ऑन द स्कोरबोर्ड. स्पर्धेचे काही नियम पुन्हा एकदा आपण अनाऊन्स करणार आहोत. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी अशा पद्धतीने आपण आज कॅल्क्युलेशन करणार आहोत. 2 समालोचक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला नितेश पंडित सर आणि एका बाजूला नितेश भोईर. मी स्वतः आणि इथे आलाय बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोमनाथच्या बॅटमधनं अजून एक लागोपाठचा तिसरा षटकार. कडक बॅटिंग. इट्स अ मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. सुपर बॅटिंग. काय कमालीचं पुनरागमन करून दिलं आपल्या टीमसाठी. सोमनाथची हीच ओळख आपल्याला पाहायला मिळतीये. विजयाचे ते शंख कशाला, पराभवाचा डंक कशाला.
कवित ज्याच्या आभाळ त्याला उडण्यासाठी पंख कशाला. जबरदस्त 3 सलग चेंडूने मॅच मध्ये काय शिरकाव केलाय. टीम मीटिंग्स मात्र घ्यायला भाग पाडणारे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. सुपर बॅटिंग, कमालीची फलंदाजी सोमनाथची आपल्याला पाहायला मिळतीये. या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकलाय. रणसंख्या झाली आहे ती तब्बल 28. 28 ऑन द स्कोर बोर्ड नाव. 75 काढायचे आहेत. गोलंदाज क्रमांक 2 प्रफुरवर चढवलाय हल्ला. प्रल्लव अजून एक कलात्मक स्ट्रोक. संकटाशी 4 हात कर, दिव्यासाठी वाद कर. खचून जाणं माझ्या रक्तात नाहीये. अर्थातच अंधारावर मात कर आणि संघर्षानं इथे मात करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे सोमनाथ. सोमनाथची ही फलंदाजी 6 आणि येतोय अजून एक चौकार. रणसंख्या झाली आहे ती 32. 32 वैयक्तिक 23 या आकड्यावर तो खेळ करतोय. एकूण धावसंख्या झाली ती 32. अप्पा स्ट्रायकर्स या खरं तर या संघाचं मी म्हणेन हे आयोजन आपण एन्जॉय करतोय. या टीम मध्ये खरं तर आपण बघितलं गेलं अश्विन शेलके आणि त्यांचं नेतृत्व. रुद्र 11 आपण पाहतोय हा संघ. रुद्र 11 या टीमला टीम मीटिंग्स खेळायला भाग पाडणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू, 4ही चेंडू सीमारेषा पार गेलेत. यांना थांबवतील का प्रलव. आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासानं गोलंदाजी करावी लागेल. पॅडल खेळायचा करायचा प्रयत्न. हाऊ इज दॅट इज अपील. पंच सांगतायत एज लागलाय. सिद्धेश राठोड क्रिकेटचा एक्सपिरियन्स याही खरं तर पंचांकडे आहे. डेनिस 11 नेरूल या टीमला बिलॉंग करत असताना त्या टीमचे सदस्य नवी मुंबई पंचक्रोशीमधील अंडरम क्रिकेट आणि अंडरम क्रिकेटमध्ये नेहमीचे खरं तर मागणीचे हे पंच आज या स्पर्धेमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये ऑफिशियली स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतील. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये 2 धावा, 1 धाव अजूनही ऍड होईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती झाली 33. नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. सीबीडी प्रीमियर लीग 2025 हा 16 एन्जॉय करत असताना पहिल्या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी फलंदाजी पाहायला मिळते ती सोमनाथची. ओव्हर द विकेट शेवटचा बॉल. फिंगर्स रोल केला. फुल टॉस आहे. रीड केलं बॉलला परंतु जजमेंट थोडं फसलंय फलंदाजाचं आणि बॅटो आपल्याला पाहायला मिळाले. अमोल मात्र नक्कीच बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. लवकर पिक केलं होतं बॉलला परंतु इलेव्हेशन आणि डिस्टन्स कव्हर करू शकले नाहीयेत. गुड मॉर्निंग फेरू. आणि इथे आपण जरूर पाहतोय सेकंड विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बाद झाला 33 या आकड्यावर. यस डीजे. असा कसा बॉल सुटला. ही गेली विकेट. नाना कुदळे व बाळू चंदानी यांच्या वतीने विकेट. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 षटकांच्या अखेरीस झाली ती 33 आणि आता उर्वरित 18 चेंडू आणि अजूनही काढावे लागतील त्या 42 धावा. 42 टू विन. आणि सन्माननीय अर्थातच आमचे गुरुवर्य सम रायगड भूषण नितेश पंडित सरांचं इथे शुभ आगमन झालंय. शुभ प्रभात सर. आज खरं तर सीबीडी परिसरातील क्रिकेटचा वैभवशाली हा खेळ तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचला आपण ऑफिशियल सुरुवात करत असताना पुन्हा एकदा थोडंसं दृष्टिक्षेप आपण धावफलकावर टाकूया. 18 चेंडू आणि 42 असं इक्वेशन असताना या मॅचमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमकडं मी म्हणेन सोमनाथ सारखा एक अग्रनामांकित हा खेळाडू आहे जो मॅचमध्ये इम्पॅक्टफुल खेळ करतोय. 25 या आकड्यावर तो खेळ करत असताना या मॅचमध्ये त्यानं शिरकाव केलाय.
इन ॲट नंबर 5 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे तो अभय. अभयला आता काय करावं लागेल तर अभयला संयमानं या इनिंगला हाता लावावं लागेल. अभयकडे आहे आक्रमकता, अभयकडे षटकार मारण्याची क्षमता आहे, किमया तो करू शकतो, चौकारही तो ठोकू शकतो, परंतु या मॅचमध्ये संयम बाळगावा लागेल. स्विचचा प्रयत्न, प्रीमेडिएटेड स्ट्रोक, पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील की पंच डिक्लेअर करतील इट्स आणि इट्स अ व्हाईट बॉल कॉल. पंच खेळाडूकडे रिव्ह्यू हा ऍप्लिकेबल नसणार आहे. अर्थातच पंचांना एखादा डिसिजन जर का डिप्लोमॅटिक संशयास्पद आढळला तर पंच टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊ शकतात. 2 कॅमेऱ्यांच्या साह्यानं स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. अर्थातच इथे मात्र पंचांकडे रिव्ह्यूची मुभा असेल, फॅसिलिटी असेल, खेळाडूकडे रिव्ह्यूची मुभा नसणार आहे. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या अश्विन प्लीज. चला आणि बबलू अंकल आणि आमचे हेमंत पाटील मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, जरूर डिक्लेअर करतील. प्रलंबित डिसिजन आम्ही जरूर डिक्लेअर करू. सो सॉफ्ट डिसिजन आलाय तो व्हाईट बॉल. रिव्ह्यू आपण घेतला आणि त्याची पडताळणी आपण केली आहे, कारण ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता खेळामध्ये यायला पाहिजे. आणि कोणत्याही खरं तर टीमकडे मी म्हणेन आपला डिसिजन मात्र झुकता कामा नये. अर्थातच न्यूट्रल डिसिजन आपण देणार आहोत. ट्रान्सपरन्सी इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस टुर्नामेंट. सो रिव्ह्यू जो आपण पडताळणी जी आपण केली अर्थातच अँड दॅट शुड बी व्हाईट बॉल. चला अश्विन यांना मी थोडं विनंती करू की आपण पंचांच्या डिसिजनला आपल्याला सन्मान हा द्यावा लागेल. सो कॉम्प्रोमाइज या क्रिकेट या खेळामध्ये थोडं आपण केलं पाहिजे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी कदाचित संपूर्ण क्रिकेट विश्वाला हाच मेसेज दिलाय, जणू काही तो इनडायरेक्ट मेसेज राहिलाय.
रणसंख्या झाली ती 36. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या त्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 10. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 23. 2 षटकांच्या अखेरीस 33 होत्या. 18-42 असं इक्वेशन होतं आणि या मॅच मध्ये थोडासा खंड पडला. काही रिव्ह्यूज घेतले गेले आणि त्यानंतर मॅचला आपण प्रारंभ करत असताना अजून एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या सांगताना आपल्याला पाहायला मिळते एकूण धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळतीये. ती पोहोचली 36 या आकड्यावर. एकूण अजूनही या षटकामधील चेंडू झालेत ते आतापर्यंत 3. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये अजूनही 39 धावा काढाव्या लागतील. एज लागला बॉल, विकेट किपरला चकवून गेला बॉल अगदीच मागच्या बाजूला. शॉट फाईन लेग स्लीप मध्ये एकच धाव इथे मात्र मिळणार. रणसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते उर्वरित आता इक्वेशन आहे 14 चेंडू आणि 38 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्स स्वामी समर्थ आणि डॅनियल ब्रदर्स या टीमनं सन्मान दिला. बॉल हवेमध्ये, दॅट शुड बी सेफ लँडेड झाला बॉल. धावांकित होणार नाहीये. सोमनाथ आहेत नॉन स्ट्रायकर एंडकडे. सोमनाथला ठाऊक आहे त्याची विकेट ही प्राइज विकेट असणार आहे. त्याची विकेट या मॅच मध्ये मात्र मी म्हणेन महत्वाची असणार आहे आणि त्याला ठाऊक आहे की शेवटच्या काही 2 षटकांमध्ये जरी 30 ते 35 उरल्या तरीही त्याला त्या काढता येऊ शकतात आणि तो प्रयत्न जरूर करेल. बॅट फिरवली आहे. बॅटम बॉल मध्ये नाहीये संपर्क. विकेट किपर चूक करेल परंतु धाव मिळणार नाहीये. उर्वरित 12 चेंडू आणि 38 धावा काढाव्या लागतील. 12 चेंडू आणि 38 धावा. आता एंड बदलेल आणि सोमनाथ येईल या एंड कडनं आणि 12 चेंडू मध्ये 38 जर का तुम्हाला काढायचे तर प्रत्येक एका चेंडूवर तुम्हाला षटकार आणि चौकार लगावण्याची किमया मात्र तुम्हाला करावी लागेल. तसं जर का झालं तर या मॅचची इंटेन्सिटी, या मॅचची ऊर्जा आणि या मॅच मध्ये मी म्हणेन हा सामना खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत जरूर जाईल अशी आपली प्रेक्षकांची अपेक्षा असणार आहे. जशी स्पर्धा पुढे जाईल तशी रसिक प्रेक्षकांची खरं तर वर्दळ आपल्याला पाहायला मिळेल. 16 मिनिटांचा अवधी तुम्ही पहिल्या 3 षटकांसाठी वापरलाय. अर्थातच उर्वरित इक्वेशन फायनल 12 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 38 रन्स. बारा चेंडू आणि 38 धावा. बॉलिंग ट्रॅकवर माउंटेन व्ह्यू एंड कडनं मारा करण्यासाठी सज्ज अबूचा पहिलाच बॉल इन स्विंगर विथ द स्पिन खेळून काढायचा होता. बॅटम बॉल मध्ये नाहीये संपर्क. अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जिथे आपण पाहिलं बॅट अगोदरच फिरली, बॉल नंतर निघून गेलाय आणि टायमिंग थोडंसं चुकलं गेलं. जजमेंट फसलंय. नाव इक्वेशन इज 11 चेंडू आणि 38 धावांची गरज. हा फुलटॉस बॉल अँड देयर इज नो मर्सी. मगाशी आम्ही उल्लेख केला खरं तर सोमनाथच्या क्रिकेटच्या पुस्तकामध्ये चुकीला माफी नाहीये. येईल षटकार CPL 2025 सीझन या मॅच मधील अप्रतिम खेळ करत असताना बॅट्समन सोमनाथच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. उर्वरित 10 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. यावेळेला उचलला बॉल फेकून दिलाय. ताकद आहे त्या ताकदीचं प्रदर्शन. टायमिंग आहे त्या टायमिंगचं प्रदर्शन. क्लास आहे त्या क्लासचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. प्रॉपर कनेक्ट केला बॉल मिडल करत असताना. पाहूया ऍक्शन रिप्ले. स्लॉकचा फटका. क्रिक लाईव्हची स्क्रीन काय दाखवतंय. सुपर बॅटिंग. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत षटकार. 9 चेंडू आणि 26 धावा. अजूनही या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे. मेहनत करतोय आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना या मॅच मध्ये त्याच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. 8 चेंडू आणि आता धावा काढायच्या त्या 26. अजूनही जिंकण्यासाठी या षटकामधील चेंडू शिल्लक असतील 2 मध्ये किमान एक षटकार लगावण्याची मी म्हणेन मानस असणार आहे. आउटस्विंग बॉल लेग ब्रेक केला. दुसरा फेकलाय अबूना. त्याचा हा स्टॉक बॉल आहे. रीड करता आलं नाही सोमनाथला. 7 चेंडू आणि 26 धावा. आता काय करावं. षटकार आला तर स्ट्राईक पासून वंचित होईल आणि जर का एखादी धाव घेतली तर शेवटच्या षटकामध्ये उरतील
25. 7 चेंडू आणि अजूनही 26 ची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 49. अजूनही 26 काढायचे आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. अजूनही 50 सेकंदांचा अवधी आहे. 7 ला 26. पुढ्यात टाकलाय, पुढ्यात उचलला, मिडल केला, प्रॉपर कनेक्ट झाला. गॅप शॉट सिलेक्शन, प्लेसमेंट परफेक्ट जमली आहे. स्टान्स चांगला होता, फुटवर्क चांगलं होतं, प्रॉपर कनेक्ट केला बॉलला. प्लेसमेंट ही ऑन साइडला फार छान राहिली. आता 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. यस डीजे. दणदणीत चौकार जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष सलीलजी गवळी यांच्या वतीने दणदणीत चौकार. अख्ख्या मार्केट रिझॉन 20 सेकंद सेव्ह केलेत. कारण टाइम मॅनेजमेंट आपल्याला करावं लागेल. आणि फार चांगली बाब आहे हेमंत दादा, ऋषी. यावेळी आपण थोडंसं स्ट्रिक्ट आहोत. वेळेवर आपण स्पर्धेला प्रारंभ केला. पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफूट डिफेन्स केला बॉल. 5 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. या मॅच मध्ये काय करतील? या मॅच मध्ये खर तर संपूर्ण दारोमदार असणार आहे ती सोमनाथ या फलंदाजावर. आणि सोमनाथ वैयक्तिक खेळ करतोय 46 या आकड्यावर. सीबीडी रसिक प्रेक्षक, प्लीज मेक अ नोट ऑफ इट. अँड देर इज अ चान्स. Will he be able to make his maiden half century in the very first match or not? Yes, it is. आणि आला षटकार. वैयक्तिक 50 धावा. Many congratulations, Mr. Somnath, man from CBD, from team रुद्र 11. आणि या मॅच मध्ये अजूनही आम्ही नक्कीच या मॅच मध्ये आपण अजूनही खरं तर या संपूर्ण मॅचचं टर्न आणि या संपूर्ण मॅचचं चित्र पलटवण्याची क्षमता असणारा हा खेळाडू सर्वांचं अटेन्शन ग्रॅब करतोय. आता उर्वरित इक्वेशन आहे 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. काय कमालीची फलंदाजी झाली आहे. जबरदस्त. अजूनही आणि त्याच दरम्यान सन्माननीय रोहिदासजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागताने. पाहुण्यांचं स्वागत झालंय. षटकारानं नो बॉल +6. काय घडतं या मॅच मध्ये? जे घडायला नको हवं होतं एक्झॅक्ट तेच घडलंय. 7 धावा बोनस मिळतील. आता उरतील त्या फक्त 8. आता 4 चेंडू आणि काढायचे आहेत त्या धावा 8. हा बघा क्रिकेटचा थरार आणि हा गेला खणखणीत षटकार. प्रशांत दादा तडाखे यांच्या वतीने खणखणीत षटकार. थँक्यू. सन्माननीय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई आणि नेहमी क्रिकेटला ज्यांनी प्रमोट केलं आपल्याला नेहमी त्यांचं खरं तर आधाराचा हात असतो. सन्माननीय रोहिदास पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं आपण करूया CPL 2025 पर्व 8व्या मध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम. वेलकम warm hearted and the run score is 4 balls to go and required 8 to win and there is another hit. The name is Mr. Somnath. जबरदस्त फलंदाजाने काय मॅच काढली आहे. 3 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे? अतिशय चित्तथरारक या सामन्यामध्ये अर्धशतक झलकावलं. 3 सलग षटकार लगावले आणि मॅच मध्ये संयम, आक्रमण आणि आता मात्र आक्रमकतेनं मॅचला क्लिनिकल फिनिश करत असताना मॅच मध्ये नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड त्याचा आपण पाहिला. जबरदस्त फटकेबाजी, षटकार चौकारांचे विलोभनीय कारण जे आपल्याला पाहायला मिळाले. 3 ला 4 ची गरज आहे. हो, इट्स बीटन. आउट स्विंगिंग बॉलिंग. 2 ला 4 आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. कोणताही संघ अजूनही जिंकला नाहीये.
षटकार चौकारांमध्ये डील करतोय सोमनाथ, त्याला थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहे तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजितचे शेवटचे अंतिमचे फायनल 2 चेंडू, 2 मध्ये काढायचे त्या धावा 4, 2 गेंदे 4 रन, 2 चेंडू 4 धावा. अतिरिक्त फिल्डर आत मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं शिफ्टिंग झाली आहे. लॉंग ऑन मधनं फिल्डरला थोडंसं फॉरवर्ड घेतलंय, अंतर्वर्तुळच्या अगदी लगत मात्र शिफ्ट केलंय आणि डीप कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 2 चेंडू 4 ची गरज असताना आलाय हा आक्रमक षटकार, विजयी षटकार. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर सोमनाथ. आणि तोच आहे या मॅचचा मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच, अ फर्स्ट मेडन हाफ सेंचुरी. एकदा प्रेक्षकांकडे पाहून बॅट आणि खरं तर प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन सोमनाथ. तब्बल 68 धावांचं एक इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन.